संजय राऊतांचं डोकं फिरलंय, त्यांच्यावर ठाण्यात उपचार करायला हवेत. गुलाबराव पाटलांचा टोला. संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय, त्यांच्यावर ठाण्यात उपचार करायला हवेत, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावलाय. आणि तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आवाहनानुसार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या तोंडून असे बोलणे उचित नाही. त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे. जळगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे ताईमाई अक्का असे मिशन असणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मिशनवर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे. आणि याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की ताईमाई अक्का असेच मतदान आहे हे त्यांना माहीत नाही का? संजय राऊत यांचं डोकं खराब झालेलं आहे, बाजूलाच ठाणे जिल्हा आहे, त्यांनी तिथे उपचार घ्यावेत, असा टोला त्यांनी संजय राऊतांवर लगावला आहे. तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना माणूस किती अनितिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपटी, कारस्थानी असू शकतो, हा संघाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस, असे वक्तव्य केले. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांना दुसरं काम नाही, सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्यात काहीतरी बोलणे, यात त्यांना फार मर्दांगी वाटते. त्यांनी ते कायम करत राहावे, मात्र जनता हुशार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.